आणि भाऊ एकत्र मिळून राहतो की नाही? तसं उदाहरणार्थ एक झाड जर आपण पाहिलं तर झाडाला एक खोड असतं, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, असे अनेक अवयव असतात. पण समजा त्या झाडाला नुसतं खोडच असेल आणि पानं नसतील, फांद्या नसतील, तर ते झाड छान दिसेल का? नाही. तसंच कुटुंबातील सगळ्या सदस्यांचं महत्त्व तितकंच अनन्यसाधारण आहे. म्हणून आज आपण कुटुंबाचं महत्त्व पाहूया का? आज काय खाऊ करू माझ्या बाळांसाठी? मग का तर रागात निघून चाललेलास? सॉरी आई बाबा. ठीक आहे ग. बाय बाळांनो. बाय आई. ही आजी कशाला करते? मला तर नाही. ए आजी, तू कशाला करतेस? आई करेन ना. अरे ती जमू नये, थोडी मदत करते रे. बाहेर ही ती कामासाठी गेली ना, जमत असेल ना रे ती पण. ती आपली किती काळजी घेते की नाही? हो मग. मग काय चाललंय माझ्या डॉनचं? बाबा कधी कधी किती रागवतात आणि मायाही तितकीच करतात. हे आजी काय? अथर्व, जा तू टूथपिकची बॉक्स आण जरा. हो आलो. बघा आता एक तुटली. तुटतच नाही. बघा यातून काय शिकलो? एकीचं महत्व. तसंच कुटुंब. इथे प्रत्येकाला एकमेकांचा आधार असतो. माया, सुरक्षितता असते. पडलं झडलं, चूक झाली तरी कुटुंब आपली साथ सोडत नाही. बघा ना, तुम्ही भांडलात तरी अभ्यासात मदत करता की नाही? बाबा ओरडले पण लाड कोण करतं? तुम्ही पण शाळेसारखे वागता की नाही? त्यामुळे राग नाही धरायचा. कुटुंब म्हणलं की सगळं चालतं. खाता, खेळता, भांडता, सगळं काही करता. पण एक असतं की नाही घरातल्या सारखं, मग आनंदी असतं की नाही? मग तेही तुमचं कुटुंबच.
खरंच बाबा, शाळेत टीचरांनी आम्हाला कुटुंब म्हणजे शिकवलंय. आम्ही अभ्यास नाही केला तर टीचर कधी कधी रागवतात, पण आमचे लाडही तितकेच करतात. होय अरे बरोबरच, म्हणून नेहमी आपल्या माणसांना जोडून ठेवायचं. कुटुंब म्हणजे शिकवण. कुटुंब सोबत असलं की कोणतीही अडचण छोटीच. कुटुंब म्हणजे आधार, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवणारच. कुटुंब म्हणजे सावली, जगाने कितीही उन्हात टाकलं तरी आपल्याला जपून ठेवणारी. कुटुंब म्हणजे मिठी, चुकलो तरी स्वीकार करणारी, प्रेम, राग, माया सगळंच. कुटुंब म्हणजे प्रेम, जिंकू किंवा हरू सोबत उभं राहणार. कुटुंब म्हणजे संस्कार, आपण संतती परंपरा पुढच्या पिढीला कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब माझा अभिमान. Thank you.